12 सामन्यामध्ये 4 विजय आणि 8 पराभव आणि मुंबई इंडियन्सचे 8 गुण आहेत. तर मुंबई इंडियन्सची टीम बाहेर झालेली आहे का मुंबई इंडियन्सची टीम आणखी टॉप 4साठी दावेदार आहे, संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. मित्रांनो, मुंबई इंडियन्सने काल पंजाब किंग्सचा पराभव केला. पंजाब किंग्सने 200 रन्स बनवल्या होत्या. मुंबई इंडियन्सने तिलक वर्माच्या शानदार खेळीच्या जोरावरती पंजाब किंग्सचा पराभव केला आणि या IPL मधील आपला 4था विजय मिळवलेला आहे आणि 8 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे फक्त 8 गुण आहेत. तर मुंबई इंडियन्सचे अजून 2 सामने शिल्लक आहेत. एक सामना त्यांचा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध शिल्लक आहे आणि एक सामना त्यांचा राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. तर मित्रांनो, आता ते दोन्ही सामने मुंबई इंडियन्सने जिंकले तर मुंबई इंडियन्सचे 12 गुण होतील, परंतु 12 गुणवरती यावर्षी टीम टॉप 4मध्ये जाऊ शकत नाही. तर मुंबई इंडियन्सची टीम ऑफिशियली टॉप 4मधून बाहेर झालेली आहे. आधीच टीमांचे 16 पॉईंट आणि 13 पॉईंट आहेत. तर खूप टीमा 16 पॉईंटवरती पोहोचू शकतात. तर 12 पॉईंटवरती टीम क्वालिफाय होऊ शकत नाही. तर मुंबई इंडियन्सने काल कमबॅक करत पंजाब किंग्सचा पराभव केला. या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या खेळत नव्हते, तरीही मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. तर या सामन्यामध्ये कर्णधार हे जसप्रीत बुमराह करत होता. तर मुंबई इंडियन्सची टीम बाहेर झालेली आहे. मुंबई इंडियन्सची टीम आता पुढील वर्षीच्या IPLसाठी तयारी करत आहे. पुढील वर्षी ते IPLमध्ये कॅप्टन नक्कीच बदलू शकतात. तर टॉप 4मध्ये मुंबई इंडियन्स यावर्षी जाऊ शकत नाही, परंतु काल मुंबई इंडियन्सचा विजय झाला. मुंबई इंडियन्सच्या कालच्या विजयाने चेन्नई सुपर किंग्सला फायदा झालेला आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयाने चेन्नई सुपर किंग्सची टीम टॉप 4मध्ये जाऊ शकते. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सची टीम यावर्षी बाहेर पडलेली आहे, त्यांचा प्रवास संपलेला आहे. तर पुढील वर्षी मुंबई इंडियन्सची टीम कमबॅक करेल का? आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.